नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमचं मुंबई पोलीस असेल, तुमचं चालक पोलीस असेल किंवा तुमचं कारागृह पोलीस असेल, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्याही पोलीस भरत्या झाल्या तर आतापर्यंतचा इतिहास आहे की एवढे मुलं कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले नाही आहे। तर याचं नेमकं कारण काय आहे? एवढे मुलं कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहत आहे, तर याचं नेमकं कारण काय असलं पाहिजे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा डायग्राम मी त्याच्यासाठीच या ठिकाणी काढलेला आहे। हा डायग्राम या ठिकाणी आपल्याला असं सांगतो की या ठिकाणी एक्स नावाचा एक उमेदवार आहे, तर या एक्स नावाच्या उमेदवाराचं या मागच्या भरती प्रक्रियेमध्ये 3 ठिकाणी काम झालेलं आहे। किती? 3 ठिकाणी। त्याचं मुंबई पोलीस या ठिकाणी सुद्धा काम झालेलं आहे, त्याचं चालक पोलीस या ठिकाणी सुद्धा काम झालेलं आहे आणि कारागृह पोलीस या ठिकाणी सुद्धा काम झालेलं आहे। हा झाला एक विद्यार्थी, या विद्यार्थ्याचं 3 ठिकाणी काम झालेलं आहे। अजून असे बरेच विद्यार्थी आहे की त्या विद्यार्थ्यांचं, हे आता एका विद्यार्थ्याचं आपण उदाहरण घेतलं, असे बरेच विद्यार्थी आहे की त्या विद्यार्थ्यांचं 3-3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। आणि याच्यामध्ये अजून असे बरेच विद्यार्थी आहे की ज्या विद्यार्थ्यांचं 2-2 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। मग एक एक्स नावाचा विद्यार्थी असेल, त्याचं चालक पोलीस या ठिकाणी सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, त्याच्यानंतर मुंबई पोलीस या ठिकाणी सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। आता 2 ठिकाणी या एका विद्यार्थ्याचं समजा सिलेक्शन झालं आहे। त्याच्यानंतर अजून काही असे विद्यार्थी आहे की त्यांचं 2 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। उदाहरणार्थ कारागृह पोलीस या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल, त्याच्यानंतर मुंबई पोलीस या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल। असे या लिस्टमध्ये, आता जे लिस्ट तुमच्या समोर आली, तर त्या लिस्टमध्ये हे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर का राहत आहे, तर ज्या उमेदवारांचं 3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, ज्या उमेदवारांचं 3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांची द्विधा मनस्थिती नाही, त्रिविधा मनस्थिती झालेली आहे। कोणती मनस्थिती झालेली आहे? त्रिविधा मनस्थिती। नेमकं तो विद्यार्थी विचार करतोय की नेमकं जॉईन करू तर कोणतं करू, नेमकं जॉईन घटक करायचा आहे मला, तर तो कोणता घटक मी जॉईन करू? का मुंबई पोलीस करू, का चालक पोलीस करू, का कारागृह पोलीस करू? नेमकं जॉईन काय करू मी? आता कारागृह पोलीस जर घेतलं या ठिकाणी, तर या दोन्हीपेक्षा या ठिकाणी 8 तास ड्युटी येते। आता काही जेल तर असे आहे की त्या ठिकाणी फक्त 6 तासच ड्युटी कारागृह पोलीस यांची येत असते। मग एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी असाही विचार करत असेल की मी आता त्या विद्यार्थ्याचं समजा दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं आहे, इथं मुंबई पोलीसला पण सिलेक्शन झालं आहे आणि कारागृहाला पण सिलेक्शन झालं आहे। मग तो विद्यार्थी कदाचित असाही विचार करत असेल की मी कारागृह जॉईन करतो, नाहीतर मग अजून त्याचा विचार त्या ठिकाणी बदलू शकते, तो असंही म्हणत असेल की मी मुंबई पोलीस जॉईन करतो। तर हे सर्व द्विधा मनस्थिती, त्रिविधा मनस्थिती, अशा प्रकारच्या मनस्थित्या विद्यार्थ्यांच्या चालू आहे। नेमकं मी कोणत्या घटकाला प्राधान्य देऊ, नेमकं मी कोणत्या घटकामध्ये जॉईन होऊ, हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजत नाही आहे। थोडक्यात त्यांना निर्णय घेता येत नाही आहे। याच सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी हे एवढे मुलं कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहत आहे। आता या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक तुम्ही पण सांगू इच्छिता आणि मी पण सांगू इच्छितो, ते म्हटलं म्हणजे असं की अरे फटकन कोणतं तरी जॉईन करून घ्या ना,
जे बिचारे वेटिंगला विद्यार्थी आहे, पटकन त्यांच्या वेटिंग ओपन होऊ द्या ना. कशाला तुम्ही विलंब करताय? आता हे जे तिन्ही पद आहे, हे जे तिन्ही घटक आहे, या तिन्ही घटकाला जो तुमचा पगार असतो तो पगार सारखाच आहे. ज्या तुमच्या काही फॅसिलिटी असतात त्या फॅसिलिटी सुद्धा सर्व सारख्याच आहे. फक्त या ठिकाणी ड्युट्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता तुमचं चालक पोलीस असेल, यांना फक्त चालकचीच ड्युटी करावी लागते. आता तुमचं महाराष्ट्र पोलीस असेल, मुंबई पोलीस म्हणू आपण त्याला, महाराष्ट्र पोलीस काय आणि मुंबई पोलीस काय सारखंच येतं. तर यांना या दोन्ही पदांपेक्षा यांना तरी या ठिकाणी जास्त कामाचा ताण असतो. तुम्हाला माहीतच असेल, काही कोण्या ठिकाणी दंगा झाला चालले, काही कोण्या ठिकाणी बंदोबस्त असला चालले, काही कोण्या ठिकाणी चोरी झाली चालले, काही कोण्या ठिकाणी दरोडा पडला चालले, काही कोण्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला चालले. म्हणजे या दोन्ही पदांच्या तुलनेत ड्युटीचा जो ताण आहे हा यांना या ठिकाणी जास्त आहे. आणि या घटकापेक्षा या दोन घटकांची जी ड्युटी आहे हे निश्चितच जास्त पडते. आता या घटकाची जी ड्युटी आहे ते फक्त 8 तास पडते आणि ह्या दोन्ही घटकांची जी ड्युटी आहे ती 12 तास पडते. चालक पोलीस पण, महाराष्ट्र पोलीस पण. तर या सर्वांना, हे जे विद्यार्थी गैरहजर राहत आहे, या सर्वांना तुम्ही पण सांगू इच्छिता आणि मी पण सांगू इच्छितो की लवकरात लवकर कोणता तरी घटक तुम्ही चॉईस करा आणि जे आपले वेटिंगवर विद्यार्थी आहे, या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कसा चान्स मिळेल याचे तुम्ही प्रयत्न करा. तर या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी या सर्व भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. बाकी दुसरं कोणतं कारण नाही आहे या ठिकाणी. तर हे एक थोडं सजेशन होतं. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.